मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो आपल्याला मेचा 23वा हप्ता आहे, तर या हप्त्याच्या संदर्भात लवकरात लवकर GR यायला पाहिजे। बघा आज 4 जून आहे आणि या पुढच्या म्हणजे येणाऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला या योजनेचा म्हणजेच मेच्या 23व्या हप्त्याचा GR येणं अपेक्षित आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे आहे हालचाली वाढवायला पाहिजे शासनाने आणि मेच्या महिन्याचा जो आहे एकंदरीत जे आहे GR लवकर प्रसिद्ध करायला पाहिजे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, मेच्या महिन्याच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक जे काही डाऊट आहे आणि तो म्हणजे काय की या महिन्यामध्ये आम्हाला मार्च एप्रिलचे पण पैसे मिळणार का, फक्त आणि फक्त म्हणजे मेचाच 23वा हप्ता मिळणार ते एकदा सांगा। कारण काही ठिकाणी असे पण अपडेट येत आहेत 6,000 रुपये क्रेडिट होणार एकदाच खात्यामध्ये वगैरे वगैरे, परंतु नेमकं काय होणार आहे तर त्याच संदर्भात आपण जे आहे म्हणजे 2,500 म्हणजेच 4,500 मिळणार की 1,500 रुपये मिळणार, म्हणजे 4.5 म्हणजे 3 महिन्याचे 1,500 रुपयांचा जर विचार केला म्हणजे मार्च एप्रिल आणि मे 3 महिन्याचे मिळून एकत्रित येणार की फक्त आणि फक्त मेचाच हप्ता मिळणार, त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तुर्तास बघा एक प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड सांगतोय, मार्च आणि एप्रिलचा प्रलंबित लाभ पुढे मे मध्ये मिळेल का? अगदी त्याचं उत्तर आहे स्पष्टपणे नाही। आणि एक महत्त्वाची गोष्ट बघा, ज्या लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त मार्चचाच हप्ता आला होता तर त्यांनी परत त्यांचं खाते जेव्हा चेक केले, बँक अकाउंट चेक केलं, त्यामध्ये त्यांना तो एप्रिलचा पण हप्ता क्रेडिट झालेला होता प्रचंड लाभार्थ्यांना। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की फक्त मार्चचाच हप्ता आला, तर त्यांनी काही दिवसांनी चेक केलं तर त्यांना एप्रिलचा हप्ता देखील क्रेडिट झालेला होता। तुमच्या संदर्भात असं झालं का नक्की कमेंट्समध्ये सांगा। मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो लाभ आहे म्हणजे प्रलंबित लाभच ऑब्वियसली, तर तो पुढे मिळेल का? तर उत्तर आहे नाही मिळणार, पुढे मिळणार नाही। म्हणजे मेच्या हप्त्यामध्ये आपल्याला म्हणजे जो जूनमध्ये वितरित होणार आहे तर त्याच्यामध्ये तो मिळणार नाही लाभ, ही बाब सर्वांनी क्लिअर करा। मार्च आणि एप्रिलमध्ये हप्ता आला नाही, मेमध्ये हप्ता मिळेल का? तर बघा, जर तुम्ही अपात्र असताल तर मिळणार नाही, पण एक किरकोळ कारण असं पुढे येत आहे परत की काही डॉक्युमेंट्समुळे काही लाडक्या बहिणींचा जे आहे म्हणजे कागदपत्रे कागदपत्र जे आहे तर काही छोटे कागदपत्र जसं की रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, या छोट्या किंवा हे असतं आपला बर्थ सर्टिफिकेट असतं, तर यामुळे पण काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। जर तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती केली तर नक्कीच तुम्हाला पुढे लाभ चालू होईल, पण मात्र जर तुम्ही अपात्र झाला असताल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, ही बाब क्लिअर करा। म्हणजे मे मध्ये मिळेल का? तर त्याचं उत्तर अगदी ह्या 2 गोष्टींमधून क्लिअर होईल। त्यानंतर बघा, मे मध्ये किती रुपये आपल्याला लाभ मिळू शकतो, म्हणजेच मेचा हप्ता आपल्याला किती रुपये मिळू शकतो जूनमध्ये, तर त्याचं उत्तर आहे 23वा हप्ताच आपल्याला मिळेल आणि ते म्हणजे किती, तर 1,500 रुपये प्रति लाभार्थी याप्रमाणेच मिळेल। आता राहिला मुद्दा की बघा, आज जे आपण पाहिलं तर गुरुवार आहे आणि आज जर विचार केला आपण तर आज 4 तारीख आहे, त्यामुळे आपल्याला या योजनेचा जो GR आहे तर त्याचा मुद्दा आपण लावून ठेवणार आहोत की लवकरात लवकर GR काढावा आणि मेचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर वितरित करावा। तरी देखील या योजनेच्या संदर्भात आता शनिवारी GR येण्याची शक्यता नाही, त्यानंतर रविवारी पण GR येण्याची शक्यता नाही, म्हणजे 6 आणि 7 तारखेला तर GR येण्याची शक्यता नाही आहे, परंतु 8, 9, 10 या तारखेच्या दरम्यान आपल्याला या योजनेचा GR पाहायला मिळू शकतो, म्हणजे मेच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भात मी बोलतो आहे। बघूयात पुढे जी काही अपडेट येईल तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्यात येईल। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।